नमस्कार मंडळी. तर आज आपण चिकन मसाला बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी 500 ग्राम चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. चिकन मॅरिनेशनची प्रोसेस आपण आता सुरू करतोय. यासाठी सर्वप्रथम मी 3 चमचे दही टाकले आहे, 2 चमचे लाल तिखट टाकले आहे, 2 चमचे धने जिरे पूड टाकले आहे व 3 चमचे खलासनी मसाला टाकला आहे. हा मसाला जुन्नर भागात नॉनव्हेजसाठी स्पेशली वापरला जातो. तुम्ही या जागी घरगुती मसाला वापरू शकता. व कलर येण्यासाठी मी इकडे आता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकावी आणि चवीनुसार मीठ टाकावे. आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. मिश्रण चांगले एकजीव केल्यानंतर साधारण 15 ते 30 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवावे. आता आपण वाटण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी इकडे मी किसलेले सुके खोबरे, लसूण, आलं आणि चिरलेला कांदा, कोथिंबीर घेतले आहे. वाटण्यासाठी सर्वप्रथम सुके खोबरे भाजून घेऊयात. खोबरे भाजताना नेहमी गॅस मंद आचेवर ठेवावा, नाहीतर खोबरे जळू शकते. छान लालसर रंग होईपर्यंत खोबरं भाजून घ्यावे. खोबरे छान भाजून झाल्यानंतर आता आपण कांदा, आलं व लसूण भाजून घेऊया. कांदा भाजण्यासाठी आता आपण थोडे तेल टाकूया. कांदा छान लालसर रंग होईपर्यंत भाजून घेऊया. सर्व साहित्य छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आता कोथिंबीर घालावी. वाटण्यासाठीचे मिश्रण एका ताटात काढून घ्यावे व थंड होण्यासाठी ठेवावे. थंड झाल्यानंतर आता आपण हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता आपण चिकन मसाला करायला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यावे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेले वाटण टाकावे. वाटण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे. चिकन मॅरिनेट करताना आपण सर्व मसाले टाकले आहेत. त्यामुळे आता ग्रेव्हीसाठी मी इकडे 1 चमचा काश्मीरी पावडर व 1 चमचा गरम मसाला टाकत आहे. सर्व मिश्रण छान आपण परतून घेऊया. मसाला परतताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी. मसाल्याला चांगले तेल सुटायला लागले की त्यामध्ये मॅरिनेटेड चिकन टाकावे. आता चिकन नीट मिक्स करून घ्यावे. झाकण ठेवून चिकन छान वाफेवर शिजवून घेऊया व गॅसची फ्लेम आपण इकडे आता मीडियम ठेवली आहे. चिकन शिजले आहे की नाही हे आपण मध्ये मध्ये चेक करावे. मी इथे थिक ग्रेव्ही करत असल्यामुळे कोणतेही एक्स्ट्रा पाणी टाकले नाहीये. आता चिकन नीट शिजले आहे, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया. इझी आणि झटपट बनणारं चिकन मसाला आपलं तयार आहे. ही चिकन मसाला रेसिपी तुम्ही घरी आवर्जून ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा
व अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा